मंडळी, तुम्हाला सुद्धा जेवताना काहीतरी चटपटीत खायचं इच्छा होते काय? आज मी तुम्हाला 8 ते 10 दिवस टिकणारी मस्त चटपटीत आंबट गोड आणि तिखट अशी ही 8 ते 10 दिवस टिकणारी मिरची बनवून दाखवणार आहे। याची चव म्हणाल तर अप्रतिम आहे, खायला खूपच भारी लागते। रेसिपी साधी आणि खूपच सोपी आहे, पण चवीला अप्रतिम। चला तर करायला घेऊयात। तर ही मिरची फ्राय बनवण्यासाठी इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत, आणून चांगल्या धुतल्यात आणि त्यानंतर सुती कपड्याने कोरड्या करून पुसून घेतलेल्या आहेत। चांगल्या पुसून घेतलेल्या आहेत। हे बघा, या पद्धतीच्या मिरच्या घ्यायच्या। पुसून घेतल्याना कोरड्या करून घेतल्या की या मिरच्या आहेत त्या जास्त दिवस टिकतात आणि तुम्ही फ्रीज मध्ये ठेवून पाहिजे तेव्हा तुम्ही तसे खाऊ शकता। आता या मिरच्या पुसून घेतल्यानंतर याला मधून चिरून घ्यायच्या आहेत आणि त्यामधल्या सगळ्या बिया काढून टाकायच्या। आता यातल्या बिया का काढायचा? कारण त्यामध्ये बिया असतात ना, त्याने ॲसिडिटी होते, कोणाकोणाला शरीरावर पित्त उठतं, यासाठीच या बिया काढून टाकायच्या। या मिरच्या जास्त तिखट नसतात, जशी ढोबळी मिरची असते ना त्याच पद्धतीच्या या मिरच्या असतात, खायला अप्रतिम लागतात। तर हे बघा, मिरच्याच्या अशा बिया हातावर असं टॅप केलं ना, मधून चिरल्यानंतर असं हातावर थोडंसं असं टॅप करून घ्यायचं, त्याने मिरच्याच्या बिया सगळ्या निघून जातात। हे बघा, सगळ्या मिरच्याच्या बिया मी अशा या काढून घेतल्यात। याच पद्धतीने बाकीच्या मिरच्यांमधल्या सुद्धा बिया काढून घेऊया। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी माझी पाहता हे सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल तुम्ही ही माझी रेसिपी कुठून पाहताय। मिरच्याचे बिया हे बघा, सगळ्या मिरच्यांमधल्या बिया मी काढून टाकल्यात। आता यामधला मसाला बनवूया। यासाठी गॅसवर पॅन ठेवलाय। 1 चमचा अख्खे धणे, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा जिरं घालायचं आहे। हे मसाले घातल्यानंतर गॅसची फ्लेम चालू करायची आणि मसाले हे सगळे चांगले खरपूस कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान याला सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। याआधी सुद्धा मी मिरची फ्रायची रेसिपी अपलोड केलेली आहे, थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे आणि ही वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे। तुम्हाला जर ती रेसिपी पाहायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त असा याला सुगंध यायला लागलाय। हे खडे मसाले आपले भाजून झालेत। आता यामध्ये घालूया 1 चमचा शेंगदाणे। हे मोठे चमचे शेंगदाणे घेतले, 1 वाटी लहान आणि 1 वाटी लहान मी इथे घेतलेलं आहे किसलेलं सुकं खोबरं। तुम्ही इथे ओल्या खोबऱ्याचा वापर करू शकता। यानंतर 1 मोठा चमचा तीळ घातलेला आहे। हे सगळं साहित्य परत एकदा चांगलं भाजून घ्यायचं, छान असं भाजून घ्यायचं। मस्त याला सुगंध यायला पाहिजे, कच्चं राहिलं तर हा मसाला आहे तो मिरचीमध्ये भरल्यानंतर बरेच दिवस टिकत नाही। छान असं भाजून घेतलंय, कलर बघा याचा चेंज झालाय, रंग बदललाय। एका ताटात सगळा मसाला काढून घ्यायचा आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा। सगळा मसाला मी थंड करून घेतलेला आहे। आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय, थंड करूनच मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळा मसाला हा घालायचा। यानंतर घालूया अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर। आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा रस घालू शकता। थोडंसं गूळ घातलंय म्हणजे याला मस्त चटपटीत आंबटपणा येतो। आता यामध्ये मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि झाकण लावून जाडसर वाटून घ्यायचं। एकदम बारीक नाही करायचं, जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर 2-3 वेळा मी फिरवलंय आणि हे बघा असं हे जाडसर वाटून घेतलेलं आहे। आता हे एका ताटात काढून घेऊया। मस्त आपला चटपटीत आंबट गोड असा तिखट मसाला तयार झालाय। हा मसाला आहे ना, तुम्ही 100 पेक्षा जास्त भाज्यांमध्ये वापरू शकता। सुक्या भाज्या जर तुम्हाला बनवायच्या असतील तर या मसाल्याचा वापर करून तुम्ही बऱ्याच प्रकारच्या सुक्या भाज्या बनवू शकता। मसाला आपला तयार झालेला आहे। आता मिरच्या ज्या आपण मध्ये चिरून ठेवल्या होत्या ना, त्यामध्ये हा सुका मसाला चांगला दाबून दाबून भरायचा आहे। दाबून दाबून भरल्यामुळे तो बाहेर येत नाही, व्यवस्थित या मिरचीमध्ये सेट होतो। तर हे बघा, या पद्धतीने असा दाबून भरायचा आहे। शेंगदाणे घातल्यामुळे याला बाइंडिंग छान येतं। जर तुम्ही शेंगदाणे घातलं नाही तर थोडंसं बेसन यामध्ये भाजून घालू शकता। छान असं भरून घेतलेलं आहे। हे बघा, याच पद्धतीने तुम्हाला अजून एक मिरचीचा मसाला भरून दाखवते। हे बघा, असाच भरायचा आहे। छान असं दाबून दाबून भरायचा, म्हणजे मिरची खायला सुद्धा खूप चांगली लागते, मस्त अशी चटपटीत लागते। हा मसाला जो आपण बनवलाय ना, तो खायला अगदी मस्त लागतो, याची चव खूपच वेगळी लागते। तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा मसाला बनवून बघा। सगळ्या मिरच्यांमध्ये हे बघा मसाला मी भरून घेतलाय। आता तळून घेऊया। तळण्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलाय। यामध्ये असं तेल घालायचं आहे आणि चांगलं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम सुद्धा चालू करायची आहे।
छान असं तेल पसरून घेते. आता प्रत्येक मिरची यावर ठेवायची आहे आणि या सगळ्या मिरच्या आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. खूप कमी तेलाचा वापर करून आपण या मिरच्या फ्राय करून घेणार आहोत. जास्त तेल घालायची गरज नाही. सगळ्या मिरच्या मी अशा घालून घेतल्यात. आता झाकण ठेवूया आणि 3 ते 4 मिनटं याला वाफ काढून घेऊया. आता यांना पलटून घेऊया. अशा वाफेवर शिजवल्यामुळे जास्त तेल लागत नाही आणि वाफेवर शिजवल्यामुळे या छान अशा मऊसूद होतात. सगळ्या हे बघा अशा पलटून घ्यायच्या. तुम्ही पाहू शकता छान असा याला हळूहळू रंग यायला लागलाय. परत झाकण ठेवायचं आहे आणि 3-4 मिनटं परत वाफ काढून घ्यायची आहे. उलटून पालटून सगळ्या बाजूनी या 3-4 वेळा ही प्रोसेस करायची आहे आणि उलटून पालटून चांगल्या या भाजून घ्यायच्या, म्हणजे या कच्च्या राहत नाहीत. हे बघा रंग पाहू शकता किती मस्त आलेला आहे. परत झाकण ठेवून 2-3 मिनटं याला शॅलो फ्राय करून घेऊया. पहा मस्त अशा सगळ्या बाजूनी मिरच्या छान शॅलो फ्राय झालेल्या आहेत. कुठे कच्च्या जरी राहिल्या तरी काही फरक नाही पडत, थोड्याशा राहिल्या तरी या तोंडामध्ये आल्यावर त्या छान क्रंची अशा लागतात. पाहू शकता काय मस्त असा रंग आलाय. सगळ्या मिरच्या मी अशा मस्त शॅलो फ्राय करून घेतल्यात. या मिरच्यांना तुम्ही अशाच 3-4 दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता आणि मसाला भरलेल्या मिरच्या तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून 8 ते 10 दिवस खाऊ शकता. जेव्हा पाहिजे त्यावेळेला तुम्ही त्या तळून खाऊ शकता. पहा काय रंग सुरेख आलाय. भाजी नसली ना तरी तुम्ही फक्त या मिरची बरोबर 2 घास जास्त खाऊ शकता. बऱ्याच वेळा आवडीची भाजी नसली किंवा नुसती भाजीसुद्धा खायला आवडत नाही, तर काही चटपटीत खायचं असतं, तर या पद्धतीने तुम्ही अशा या भरलेल्या मिरच्या बनवून खाऊ शकता. तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशा झाल्या होत्या. आजची रेसिपी जराही आवडली तर लाईक करा आणि शेअर करा.